आज महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या 9 सदस्यासाठी निवडणूक पार पडतीये. मागच्या 8 वर्षापासून महाराष्ट्र शासनामध्ये महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलवर ॲडमिनिस्ट्रेटर होतं. ॲक्च्युली ह्या 18 सदस्यापैकी 9 सदस्य निवडले जातात. जे MBBS किंवा MBBS पेक्षा वरच्या डिग्री असणाऱ्या लोकांपैकी एक सदस्य, असे 9 सदस्य निवडले जातात. तर ह्या 9 सदस्यासाठी ही निवडणूक आहे. आम्ही ऑफिशियल IMA पॅनलतर्फे इथे वोटर्सला हेल्पिंग डेस्क म्हणून टाकलेला आहे. तर साधारण आपल्या जिल्ह्यामध्ये 650च्या आसपास वोटिंग असते. त्यामध्ये जे वैद्यकीय व्यावसायिक MBBS आणि त्याच्या वरच्या डिग्र्यावाले आहेत आणि इथं वैद्यकीय व्यवसाय करतात, असे ग्रामीण भागातले म्हणजे सर्व तालुक्यातले आणि शहरामधले सर्व वैद्यकीय व्यावसायिक इथं वोटिंगसाठी येतात. आता साधारण एक 50% आसपास वोटिंग झालेली आहे. एक 350-300च्या आसपास टोटल वोटिंग होईल. किती वर्षांना लागतात? ऍक्च्युली हे दर 5 वर्षानंतर निवडणूक असते, परंतु यावेळेस मागच्या 7-8 वर्षामध्ये निवडणूक झालीच नव्हती. तर यावेळेस सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे आता ही निवडणूक पार पडते. कार्यभार कसा असतो सर? महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचं काम असतं की MBBS आणि MBBSच्या वरच्या लोकांचं तिथे रजिस्टर मेंटेन करणे, रजिस्ट्रीवर नोंदणी करणे आणि त्यांना नोंदणी प्रमाणपत्र देणे, जेणेकरून त्यांनी वैद्यकीय व्यवसाय करता यावा. हे एक त्यांचं महत्त्वाचं काम असतं, जे की दर 5 वर्षाला आपण त्याचं रिन्युअल करतो किंवा पुनर्नूतनीकरण करतो. दुसरं काम महाराष्ट्र वैद्यकीय MMC मेडिकल काउन्सिल ऑफ महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचं असं असतं की एखाद्या कुठली नेग्लिजन्सची केस आहे, कुठल्या रुग्णाची तक्रार आहे, त्याला असं वाटतं की त्याचं चुकीचं ऑपरेशन झालंय किंवा काही त्यांना डॉक्टरांविषयी वैद्यकीय व्यवसायाविषयी कंप्लेंट आहे, तर ते तिथे अप्रोच करू शकतात, तिथे कंप्लेंट देऊ शकतात. मग अशा नेग्लिजन्सच्या केसेसची सुनावणी देखील तिथे होते. आणि ओव्हरऑल वैद्यकीय व्यवसायावर कंट्रोल ठेवायचं काम महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचं असतं. नियम पाळणे, इथिक्स पाळणे, या सर्व गोष्टी नियमावली तिथून जारी होत राहतात. आज महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या इलेक्शन संदर्भात IMA व भारतीय जनता पार्टी पुरस्कृत पॅनलच्या संदर्भात या ठिकाणी भाजपा वैद्यकीय आघाडीतर्फे आपण सर्व MBBS डॉक्टरांना या ठिकाणी मतदान करण्यासाठी आवाहन करत आहोत. आणि या इलेक्शनमध्ये 9चे 9 उमेदवार हे IMA पुरस्कृत भाजपा आघाडीचे निवडून येणार आहेत. वैद्यकीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष काय सांगाल सर? एकंदरीत जसं बघायला गेलं डॉक्टरांच्या देखील अशा काही जास्त नसतात. काउन्सिलची निवडणूक आहे, कसं बघता सर या निवडणुकीकडे? कारण की काय असते, महाराष्ट्रामध्ये प्रत्येक वैद्यकीय शाखेसाठी वेगवेगळे काउन्सिल असतात आणि या काउन्सिलची मांडणी त्याच्यासाठी केलेली असते की वैद्यकीय व्यावसायिकांना येणाऱ्या अडचणी आणि सामान्य रुग्णांना येणाऱ्या अडचणींची ती सोडवणूक करत असते. आणि त्यासाठी या वैद्यकीय काउन्सिलची निवडणूक होणं आवश्यक असते. आणि सध्याच्या फडणवीस सरकारने जे काही इलेक्शन आता पण झालं नव्हतं, तर ते सुप्रीम कोर्टाच्या मान्यतेने परत घेण्यात येत आहे. आणि यावेळेस निश्चितच भाजपा प्रणित आघाडी निवडून येणार. आणि की जेणेकरून येणाऱ्या संसदेमध्ये आरोग्य क्षेत्राच्या संदर्भात ज्या काही विविध बिल प्रस्थापित होणार आहे केंद्र सरकारचे, तर त्या बिलांच्या मांडणीसाठी आणि ते बिल सामान्य लोकांमध्ये त्याचं रुजू करण्यासाठी निश्चितच ही निवडणूक महत्वाची असते. आज आपण बघितलं राजकीय क्षेत्रामध्ये वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे डॉक्टर त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन चांगला नसतो, परंतु चांगले व्यक्ती जर राजकीय क्षेत्रात बराच काही बदल होऊ शकतो. ही निवडणूक निश्चितच काहीतरी पुढच्या वेळेला संधी देण्याचा प्रयत्न असेल का सर वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे? सध्या तरी मी गेल्या 10 वर्षापासून वैद्यकीय आघाडीच्या संदर्भात काम करतो आणि मला माझ्या प्रोफेशनमध्ये मी राजकारणात आलो म्हणून माझं काही नुकसान झालेलं नाहीये. उलट समाजामध्ये माझी 4 लोकांची ओळख झालेली आहे. आणि मी उलट सर्व वैद्यकीय प्रतिष्ठित लोकांना अशी विनंती करू इच्छितो की त्यांनी ज्या विचारांचे पक्ष आहेत त्या विचारात त्यांनी सहभाग नोंदवला पाहिजे, की जेणेकरून जनतेची सेवा करण्यासाठी तुम्ही जर पुढे आला. कारण की हा वैद्यकीय व्यवसाय हा इंटेलेक्च्युअल वर्ग असतो आणि तो निश्चितच सामान्य लोकांच्या आरोग्य संदर्भातल्या ज्या काही समस्या त्या सोडवू शकतो. पण त्याच्यासाठी राजकारणात हिरिरीनं सहभाग घेणं गरजेचं आहे. आजच्या आपलं निवडणुकीच्या संदर्भात आम्ही इथे टेंटमध्ये येऊन बसलो. तर सकाळपासून बघतोय की मी उत्स्फूर्त वातावरण बघतो. डॉक्टरांमध्ये स्वयंस्फूर्तीने ते येतात, मतदान करतायत आणि पुढे भविष्यामध्ये हे सगळं डॉक्टर लोकांच्या उपयोगी पडेल इलेक्शन. आणि निवडून आलेले सदस्यही चांगले लोक आहेत आणि भविष्यामध्ये सगळं
डॉक्टर लोकांना रुग्णांना योग्य तो न्याय भेटेल या दिशेने ते काम करतील एवढी अपेक्षा बाळगू.